वंश न्यूज, दलित पीडित व शोषित जनतेचा खनखनीत आवाज। बीएसपी करेगा पूरा, फूले आपका मिशन अधूरा, बीएसपी करेगा पूरा, साहू आपका मिशन अधूरा, बीएसपी करेगा पूरा, महापुरुषों के सम्मान में, बीएसपी मैदान में, महापुरुषों के सम्मान में, बीएसपी मैदान में। वो सरकार, चोर लुटेरों की सरकार, ये सरकार, वो सरकार, चोर लुटेरों की सरकार, चोर लुटेरों की सरकार नहीं चलेगी, नहीं चलेगी। अरे रोजी रोटी दे न सकी वो सरकार निकम्मी है, जो सरकार निकम्मी है, वो सरकार बदलनी है। अरे वोट हमारा राज तुम्हारा, नहीं चलेगा, नहीं अरे चलेगा, वोट हमारा राज तुम्हारा, नहीं चलेगा, नहीं चलेगा। बीएसपी की क्या पहचान, नीला झेंडा हाथी निशान। बसपाचे उमेदवार विक्रांतजी मेश्राम यांच्या प्रचारासाठी बहादुर कोराडीमधून बीएसपीचे कार्यकर्ते या ठिकाणी एकवटलेले आहेत। रंगारी साहेब, तुम्हाला काय वाटते की आंबेडकरवादी आपला जो समाज आहे तो समाज लोकसभेला जागा झाला नाही, तो विधानसभेला जागा होईल का? आता नुसतंच वर्गीकरण जो प्रकरण घडला 1 ऑक्टोबरला, त्याच्यापूर्वी लोकांना संविधान विरोधी ह्या नात्याने काँग्रेसनी त्याला गोळा करून टाकलं, परंतु वर्गीकरणाच्या हिशोबामध्ये काँग्रेसचं जे काही धोरण आहे ते सर्व लोकांच्या लक्षामध्ये आलं। त्याच्यामुळं तो जो समाज काँग्रेसकडे गेला होता तो परत आता त्याला त्याचं खरं घर त्याला महत्त्व कळलेलं आहे आणि तो ह्यावेळेस बहुजन समाज पक्षाकडे वळलेला आहे। संविधानाचं रक्षण बीजेपी करू शकत नाही, फक्त काँग्रेसच करू शकते असा काँग्रेसचा एजेंडा होता। त्या एजेंड्यावर त्यांनी मतं घेतले, त्यांचे भरपूर खासदार आले। परत आता विधानसभेला संविधानाचा जो हा मुद्दा आलेला आहे, मला काय वाटते संविधानाचं रक्षण काँग्रेस करू शकते का? नाही, आम्हाला माहीत आहे की संविधानाचं रक्षण काँग्रेस करू शकत नाही। ज्या काँग्रेसनी आतापर्यंत 80, 82, 85 कलमा त्यांनी तरतूद करून त्यांनी लूज केला आहे, ढिले केलेले आहेत, ज्याच्यामुळं खरी लोकशाही राहिलेली नाही आहे। आता हुकुमशाहीसारखी आणि दडपणशाहीसारखं वातावरणात निर्माण झालेलं आहे। तर आम्हाला तर माहिती आहे की काँग्रेस ते रक्षण करू शकत नाही, भक्षणच करणारी आहे। पण लोक ते गुमराह झाले होते म्हणून ते यावेळेस प्रदेशाध्यक्ष भारतीय जनता पक्षाचे बावनकुळे या ठिकाणी मैदानात आहे। काय वाटते तुम्हाला, तुमचे बीएसपीचे उमेदवार विक्रांत मेश्राम आणि बीएसपी पक्ष हा परिवर्तन करू शकतो? हो हो, आम्ही बीजेपीला टक्कर देणार आहोत आणि आम्ही बीजेपीकडून आम्ही सत्ता छीनण्याचे आमचे प्रयत्न सुरू आहेत आणि ते आम्ही करूनच। वाटते की आपले आंबेडकरवादी बावनकुळे साहेबांच्या पाठीमागे आहेत, बीएसपी कडे आपले जो युवा समाज आहे, खास करून आंबेडकरवादी समाज हा निश्चितपणे पडद्याच्या सामोरून नाही तर पडद्याच्या मागून श्री बहुजन समाज पार्टीला सदैव वोट देत आहे आणि वोट देत राहील। पडद्याच्या समोर येऊन शनी आंबेडकरवाद्यांना मतदान करण्यासाठी किंवा प्रचार करण्यासाठी पुढे यायला काय काय कमीपणा वाटतो? बहुजन समाज पार्टी निश्चितपणे अवितरपणे युवा समाजाला सामोर येण्यासाठी उत्साहित करत आहे आणि आमचे नॅशनल कोऑर्डिनेटर आकाशजी आनंद यांचे अविरतपणे प्रयत्न सुरू आहे आणि प्रयत्नावर तर संपूर्ण समाज टिकलेला आहे आणि हळूहळू हा परिवर्तन घडून येईल असं मला वाटतं। या ठिकाणी बीएसपीचे उमेदवार आहेत, आंबेडकरवादी चळवळीतील म्हणजे मुवमेंटचं ते प्रतिनिधित्व करत आहे। बीएसपीच्या माध्यमातून या ठिकाणी तुम्हाला काय वाटते की बावनकुळेला नोबेल पछाड देऊ शकतात का विक्रांतजी मेश्राम? निश्चितपणे विक्रांतजी मेश्राम माननीय बावनकुळे साहेबांना टक्कर देऊ शकतात, कारण विक्रांतजी मेश्राम हे एक सुशिक्षित उमेदवार आहेत, इव्हन ते एक इंजिनियर आहेत। त्याचा परिणाम निश्चितपणे एक अशिक्षित व्यक्ती आणि सुशिक्षित व्यक्ती यांच्यामधला हा भेद पाहून शनी विक्रांतजी मेश्राम हे निश्चितपणे माननीय बावनकुळे साहेबांना टक्कर देऊ शकतील आणि निश्चितपणे विक्रांतजी मेश्राम हे विजयी होऊ शकतील। भाऊ, तुम्ही सुद्धा बीएसपी पक्षाकडे उमेदवारी मागितली होती, मला मिळाली नाही, मात्र विक्रांतजी मेश्रामला उमेदवारी मिळाली। यानंतर आता सध्याच्या परिस्थितीमध्ये कामठी मौदा विधानसभेमध्ये बीएसपीचं अस्तित्व किती असणार? सरना जय भीम। उमेदवारी मला मिळाली काय? उमेदवारी बारमाटे काकाजींना मिळाली काय? उमेदवारी विक्रांत मेश्राम साहेबांना मिळाली काय? उमेदवार आमच्यासाठी जितका महत्त्वाचा आहे त्यापेक्षा जास्त महत्त्वाचं आमच्यासाठी आमच्या पक्षाचं चिन्ह म्हणजे बाबासाहेबांनी आपली पहिली निवडणूक ज्या चिन्हावर लढवली होती ती म्हणजे हत्ती।
त्या निशाणीसाठी आम्हाला काम करायचं आहे आणि आम्ही सदैव काम करत राहणार आहोत. आता तुमचा दुसरा प्रश्न होता की विक्रांत मेश्राम जे आहे ते किती कॅपेबल आहेत या सगळ्या गोष्टींसाठी. तर आज तुम्ही त्यांचं वय बघा, वय आहे त्यांचं 19 वर्ष. त्यांच्याकडे अनुभव जरी कमी असला तरी त्यांच्याकडे अनुभवाची एक मोठी फळी तुम्ही बघू शकता, एक मोठी फळी त्यांच्याकडे अवेलेबल आहे. त्याच्यामुळे यांचा अनुभवाचा फायदा आणि त्यांच्या गरम रक्त असं एक कॉम्बिनेशन मिळून आम्ही कुठेतरी BJPला एक टक्कर देणार आहोत. कारण इथे कुठेही आम्हाला काँग्रेस हे दिसत नाही आहे. कारण आज जर तुम्ही बघितलं बावनकुळे साहेबांच्या आणि त्यांच्या भाजपच्या या सत्तेला जवळपास 25 वर्ष होत आहे कांग्रेस मदत. या विधानसभेचा विकास झालाय का? एका अर्थानं म्हटलं तर विकास फक्त हा ठेकेदार लोकांचाच विकास झालेला आहे, जो तुम्ही बघू शकता. आणि बाकी जर तो विकास करायचा आहे, त्या विकासासाठी आता पुन्हा एकदा BSP मैदानात येईल आणि जो सर्वांगीण विकास करायचा आहे, बहुजनाचा विकास करायचा आहे, SC ST OBC लोकांचा विकास करायचा आहे, ते खऱ्या अर्थानं BJP किंवा काँग्रेस करू शकत नाही. ते फक्त आणि फक्त बहुजन समाज पार्टी आणि एक आंबेडकरवादी पार्टीच करू शकते, हे मला इथे ठामपणे सांगायचं. आंबेडकरवादी समाजाला आता आपलं काय आव्हान आहे? आंबेडकरी समाजाला मी इतकंच आवाहन करू इच्छितो की एक आनंद शिंदे साहेबांचे गाणं आहे, ह्या निळ्या निशाणाखाली सर्वांनी एक वारे. तर ती वेळ आता आलेली आहे आणि ह्या वेळेमध्ये एक होणं खूप गरजेचं आहे. जर आज आम्ही एक झालो नाही तर कदाचित जे योगी जे म्हणतात ना, ते योगींनी त्या हिंदू लोकांसाठी म्हटलेलं नाही, तर योगींनी ते आम्हाला सांगितलं आहे आणि हे आम्ही समजून घ्यायला पाहिजे. बटेंगे तो कटेंगे म्हणतात ना ते, तर आम्हाला आता वाटायचं नाही आहे. तर आमच्या जर परिस्थिती झाली तर ती तोंडाला गाडगं आणि ढुंगाला फडा ही परिस्थिती यायला वेळ लागणार नाही. प्रस्थापित राजकीय पक्षाकडनं जातीचं समीकरण बनवलं जातं, मात्र कुठेतरी प्रस्थापित राजकीय पक्षाकडनं खास करून बौद्धांना प्रतिनिधित्व देण्यासाठी अनाकानी केली जाते. बौद्धांना प्रतिनिधित्व द्यावं असं त्यांना वाटतं. मला काय वाटतं? ही परंपरा जी आहे ही परंपरा आताची नाही आहे. ही परंपरा ही मागच्या 150-200 वर्षापासून मनुस्मृतीच्या माध्यमातून, मनुस्मृती आणि त्या मनुवादी वृत्तीच्या माध्यमातून होत आली आहे. त्याच्यामुळं आता खूप आश्चर्य सगळ्या गोष्टी वाटत नाही आहे. पण एक गोष्ट मात्र तितकी खरी आहे की आम्ही 14 ऑक्टोबरला दसऱ्याला जी आमची एक एकत्रीकरणाचा जो जी संख्या असते त्या संख्येकडे बघून कुठंतरी आपल्या ह्या बुद्धिस्ट समाजाचं एक वर्चस्व वाढलं आहे. आणि त्याच्यामुळं आज आंबेडकरी समाज केवळ भीम जयंती किंवा धम्मचक्र प्रवर्तन दिवस किंवा ते बाबासाहेबांना मानणारा जो समाज आहे, फक्त केवळ सणालाच लाखोच्या संख्येने एकत्र. मात्र कुठेतरी आम्ही सत्तेमध्ये सहभागी झालो पाहिजे यासाठी आंबेडकरवादी समाजाकडनं ज्या प्रतिक्रिया पाहिजे किंवा काही त्यांच्याकडनं पावलं उचलले पाहिजे ते घडताना दिसत नाही. त्या परिवर्तनाची सुरुवात खऱ्या अर्थाने ह्या 2024च्या विधानसभा निवडणुकीपासून होणार आहे. कारण जर तुम्ही आता बघितलं तर प्रफुल्ल मानके साहेब ऑलरेडी BSPमधून लढले होते, आता ते वंचितमधून लढत आहेत. तर कुठेतरी लोकांमध्ये एक वाटतंय आता की काँग्रेसने कुठेतरी त्यांना छलकपट करून लोकसभेमध्ये सत्ता हासिल करून घेतली आणि BJP त्या मनुवादी मानसिकतेची आहेच. त्याच्यामुळं आता पर्याय जर लोकांकडे जर काही असेल तर ती फक्त बहुजन समाज पार्टी आहे आणि एक खूप मोठी संख्या जी आहे ते तुम्हाला त्या वोटिंगच्या माध्यमातून बहुजन समाज पार्टीकडे दिली आहे. हो. परिवर्तन के मूड में है कि बहुजन समाज पार्टी का ही ध्येय है कि परिवर्तन होना चाहिए और वो निश्चित होगा. और उसके लिए बहुजन समाज पार्टी जो प्रचार और प्रसार कर रही है घर घर में जाके निश्चित उसके माध्यम से धोई पछाड़ तो देगा ही. क्योंकि बहुजन समाज पार्टी के माध्यम से जो कैडर बेस कार्यकर्ता तैयार हुआ वो घर घर में जाके और जो अम्बेडकरवादी समाज है उसको जागरूक करने के लिए वो निश्चित घर घर में जा रहा है और वो जरूर वो जागरूक होगा. और जो संविधान की जो अधिकार की बात कर रहे हैं, कोई मिटाने की बात कर रहे हैं, कोई ये करने के लिए बात कर रहे हैं, तो वो संविधान कोई मिटा नहीं सकता और कोई उसको बचा नहीं सकता. वो बचा सकता है तो बहुजन समाज पार्टी ही बचा सकती है. मौदा विधानसभा में करीबन 1.5 लाख के आसपास अम्बेडकरवादी समुदाय का जो वोट बैंक, क्या 1.5 लाख लोग जागरूक करने के BSP सफल होगी? निश्चित तो सफल तो होगी ही. क्योंकि हम जब तक कि हम कम से कम एक घर में कम से कम 5 लोग वोटर रहते हैं और हम निश्चित प्रत्येक घर में हम जाएंगे तो कम से कम हमारे जो 1.5 लाख की बात है तो हम तो कम से कम 1 लाख तो वोट के करीब हम पहुंच ही जाएंगे. व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे YouTube चॅनल सबस्क्राईब करा.